13व्या श्लोकातून भगवान कृष्ण परमात्मा महात्म्याचं लक्षण सांगतात, अर्थात संताचं लक्षण सांगतात की हे अर्जुना, महात्मा कोण? तर ज्याचं अंतःकरण विशाल आहे, ज्याचं मन व्यापक आहे, असं ज्याचं जीवन, त्याला महात्मा असं म्हटलेलं आहे. ज्याला भगवान सोडून कोणाचंच महत्त्व नाही, ज्यांना आपल्या देहाचं देखील महत्त्व वाटत नाही, म्हणून तो महात्मा. जो जगामध्ये व्यापक झाला, जो अभेदात गेला, जो विकार शून्य झाला, दैवी गुणाने संपन्न झाला, म्हणून त्याला महात्मा असं म्हटलेलं आहे. तेव्हा भगवान म्हणतात, हे पार्था, कारण भगवंताने यापूर्वी आसुरी लोकांचं वर्णन केलेलं आहे. दुर्जनाचं वर्णन केलं की दुर्जन लोक असे असतात, आणि वर्णन करता करता शेवटी भगवान सांगू लागले, आता असं तू ये वायाने कायशी मूर्खाचे बोलणे, वाया वाढविता वाणी शने राहणं. या मूर्खांचं किती जरी वर्णन केलं तर आपल्याला काही प्राप्त होणार नाही. उलट आपली वाणी सीन पावेल. त्याकरता हे वर्णन आता राहू दे. मी तुला साधूची कथा सांगतो. साधूची कथा म्हणजे आपण त्या सत्यनारायणात ऐकतो ती कथा नव्हे. ऐक सत्यनारायणाची कथा असं आपण ऐकत असतो, तर ती कथा नव्हे. ही साधूची कथा म्हणजे साधूचं जीवन कसं असतं त्याचा